घराचं मागलं तर बाप घराचं अस्तित्व आहे. तुकोबाला वर्णन करता बाप करीत नाही. किताब खरीद सकते हो लेकिन ज्ञान नहीं मिल सकता. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो लेकिन नींद नहीं मिल सकती. उसी तरह पैसों से आप लोगों को अच्छा बीवी मिल सकते हैं लेकिन माँ बाप नहीं मिलते. म्हणून प्रत्येकाने माई बापाची सुरुवात. मी तळमळीने सांगतो, एवढा समाज उपस्थित आहे. एका वडिलांच्या पितृत्व या ठिकाणी उभा. या सर्वोदय परिवाराने मला आमंत्रित केलं. एवढं लांबून जाणण्यावर मी तुमच्या करता आलो. एका माई बाप ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय, ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय. आणि ज्याच्या जीवनात नाही निघून गेली आणि ज्याच्या जीवनाचं दोन्ही मुलांना विचारा. लहानपणापासून वडिलांनी संगोपन केलं. हाडाची काळी केली, रक्ताचं पाणी, नेत्राचं दिवा, हाताचं पाळणं केलं. पेट्रोल पंपामध्ये काम करायचे. अतिशय सुखी समाधानी जीवन होतं. पण देवाने करणी केलेले एक चालतं बोलतं व्यक्तिमत्व निघून गेलं. आणि हा सर्वोदय परिवार अनाथ झाला. पाठीमागे एवढा मोठा परिवार, अतिशय दुःख आहे. आई वडिलांची सेवा करा. मी रोज सांगतोय, महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर 3-4 राज्यामध्ये जाऊन तळमळीला आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजी, आई दुधावरची साय, आई वासराची गाय, आई लंगड्याचा पाय, आई पांगळ्याच्या हातातली काठी. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. अरे स्वामी तिन्ही जगाचा आहे. पण आई लय प्रेम करते हो. किती प्रेम करते तुकोबाला वर्णन करतात. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याचे दाती करी ला भावी न प्रीती. डोळे मिटून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात. डोळे उघडे ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात. डोळे वटारून प्रेम करते तिला बायको म्हणतात. आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात. पण जगामध्ये आई खूप मोठी आहे. सबसे बडी है माँ. सबसे बड़ी है माँ. आई गेली ना तिच्या आठवणी जसं आठवत असतात. ती कीर्तनाला बसलेली असते, ती जत्रेला जाऊ द्या, ती यात्रेला जाऊ द्या. मातेची याची ती अवघी बाळकाची व्यक्ती. आई गेली ना तिच्या आठवणी रडत असतात. आईला म्हटले व्हिडिओ कॉल आईला मला वाटतं, पण एकदा गेली ना तिच्या आठवणी जसं रडत असतात. वाटत आज इथं बसलेले माझ्या काही 2-3 महिने झाले नाही आईला फोन केला. काही आई जगात नाही. 2-4 वर्ष झाले बाहेर जावं नाही. पोटात सुटतं का आमची आई नाही राहिली. आई असलेली आनंद असतो. देवाचा देवघराचा दिवा पाहिला आईच्या चेहरा आठवतो. घराच्या समोरची रांगोळी पाहिली आईचा चेहरा आठवतो. पांडुरंगा काय केलं रे, आईला घेऊन गेलास म्हणून आईला घेऊन गेलं. आई लेकराला उचलून घेते कडेवरती. जे मी पाहते ते माझ्या मुलाने पाहावं. पण मा मुलगाच असताना खांद्यावर घेतो. जे मला दिसत नाही ते माझ्या मुलाने पाहावं. आईचे डोळे रडताना दिसतात. पण इथं बसलेला बाप आहे खुर्चीवर,
त्याचं हृदय लेकरा बाळा करता डसडस रडत असतं. त्याला वाटतं जे मला मिळालं नाही ना ते माझ्या मुलीला मिळावं. त्या बापाला वाटतं जे मला मिळालं नाही ना मामा ते माझ्या मुलाला मिळावं. आम्ही खडतर दिवस काढले, आम्ही वाईट दिवस काढले, पण माझ्या लेकरा बाळाचे सुखी समाधानी दिवस आले पाहिजे. बाप काही तासांना मुलींनो ताईंनो ते माझ्या दादांनो रात्री ते झोपला नाही 1 वाजता उठा, त्या खाटेवर पालकावर झोपला हळूच पुढच्या बाजूला जा, त्याचे तळ पाय पहा. त्यांना वाटतं आम्हाला भेटले ना ते आमच्या मुलाला भेटावं. बाप हा कशाच्या उंचीत असतो. एका लेखकाने एका कवितेमध्ये वर्णन केलं बाप कसा आहे. बाप म्हणजे जगण्याचं माप, बाप म्हणजे पाठीवरची थाप, जो किती रागवला तरी त्याची माया अमाप. बाप म्हणजे यशाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी. जो बाप घरात किती तिखट बोलला ना ताई आयुष्यभर त्याच बापाची गोडी. तो म्हणजे बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची धाक. तो म्हणजे बसलेला देव माणूस तुमचा माझा बाप म्हणून त्या बापाची सेवा करा प्रत्येकाने. बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो, जास्त जीव मुलामध्ये असतो बापाचा. का तर मुलगा खांद्याला खांदा देऊन राहणार आहे, पण विशेष जीव मुलीमध्ये असतो माझ्या ताईंनो. का मुलीचा जन्म झाला बाप मला माझे लक्ष्मी जाणार आले, पण टचकन डोळ्यात पाणी आलं परक्याचं धने. आज माझ्या काशी माझी लेक आहे, उद्या लोकांची घरी नांदायला जाणार आहे. टचकन डोळ्यात पाणी आलं. ते बापाला लय सांभाळ केला. आठवण ताई तुमच्या जीवनात पाय कुठपर्यंत ताई सांगू का, जोपर्यंत माहेरात तुमची आई जिवंत आहे, माहेरात बाप जिवंत आहे, तोपर्यंत तुमच्या जीवनात माहेर आहे. एकदा गेले ना जाऊ वाटत नाही. असते का माहेरातून दोनदा तीनदा जाऊ वाटतं. आज 2-2, 4-4, 5-5 वर्ष झाले माहेर जाऊ वाटत नाही का. आमच्या आबा नाही, आमच्या आई नाही, या जगात राहिले नाही, जाऊ वाटत नाही. आज तर कोणाची परवानगीची गरज, पण कौतुकाची थाप टाकणारा वडील या जगात राहिलेले. कसा डोळ्यात पाणी आठवणी फोटोपट पाहून देश सगळे. सचिन तेंडुलकर साहेब भारतरत्न पुरस्कार मिळाला. त्या मीडियावाल्यांनी पत्रकारांनी प्रश्न विचारला सचिन तेंडुलकरला, बोले सचिनजी एवढा मोठा भारतरत्न पुरस्कार मिळाला, आज तुमच्या जीवनात आनंदाचा क्षण आहे का. पुरस्कार पाहण्याकरता माझा बाप रमेश तेंडुलकर असताना मला जगातील सगळ्यात मोठा आनंद झाला असलेला बाप. बाप कसा असू दे, घरात थकलाय, म्हातारा आहे, घर असं भरून वाटतं, रुबाबदार वाटतं, वजनदार वाटतं. बाप गेला ना आठवणी रडत असतात, हलका हलका घर वाटतं. घराच्या आत गेलो की पप्पा जिथं बसायचे, वडील जिथं बसायचे तिकडं पाहिलं का आठवणी रडवतात. जिथं झोपायचं तिथं नजर गेली की आठवणी रडवतात. आज काकाची भेट झाली की टचकन डोळ्यात पाणी येतं. आज वडील राहिले नाही तेव्हा पांडुरंग का काय चुकलं रे देवा आमचं. कंट दाबून येतो, उर्बर येतो, वडिलाच्या आठवणी डसडस रडवली म्हणत असते. फार प्रेम करत असतो बाप. इथं बसलेला बाप असा आहे, तो कीर्तनात रोज मुलाला बोलतो, मुलीला बोलतो, हे ताईने, हे माझ्या दाद्या, अरे लवकर उठत जा. 9 वाजले तेवढं उशीर पर्यंत झोपत नसते. बाप बोलतो ना, शाळेत जा, ट्युशनला जा, नोकरी काम धपाय. बाप का बोलतो माहितीये का, बापाला माहितीये मी माझ्या पोटापुरतं कमवलंय. बाप का टोमणे देतो माहितीये का, बाप का टाकून बोलतो माहितीये का. बापाला माहितीये माझ्या पोटापुरतं लोकांमध्ये. पण त्यांनी एवढा मोठा कीर्तनाचा कार्यक्रम पाहला, एवढा मोठा समाज पाहला, गायक वादक गुणीजन मंडळी साऊंड सिस्टीम एवढी सुंदर पाहिली तर ते स्वर्गातून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आशीर्वादामध्ये हा सर्वोदय परिवार साहेब उभं आयुष्य सुखाने, समाधानाने, शांतीने, वडिलांच्या आशीर्वादामध्ये उभं आयुष्य सुखाने जीवन जगल्याशिवाय राहणार. म्हणून वडिलांची सेवा करा. बाप लय मोठा आहे. धर्मवीर चित्रपट आपण पाहला असं बऱ्याच मंडळींना इथं बसलेल्यापैकी. त्या संभाजी महाराजांना साखर असं बांधलेले आहे. बाप सांगतो तुम्हाला साखर संभाजी महाराजांना बांधलं. सोबत कवी कलशी ओढत 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 आणलंय. तळ कोकणात बहादरगडाला आणलंय. संभाजीराजाचं बलिदान मास चालू आहे. साखर संभाजी महाराजांना मोठ्या वड्याला चालवत त्याच्या नजर होती ताट पाठीचा कान होता ताट. औरंगजेब बोलता त्याला चल बोल संपा का रखाय खजिना, कोण कोण सरदार ते तुम्हाला चल बोल संपा. संभाजी महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं का. औरंगजेबाने साखर कैद केलं म्हणून शंभूराजे रडत नाही. मामा का रडताय.
मला दुश्मनाने कैद केलं म्हणून शंभूराजे रडत नाहीये. रडताय कशामुळं? आजच्या दिवसाला आजच्या प्रसंगाला माझा बाप छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असते तर माझ्या बापाने लाख अडचणीचा सामना करून या संकटातून मला सोडवलं असलेला बाप होता. बाप कसा असू द्या, घराच्या समोर बसलेला असू द्या, घर असं रुबाबदार वाटतं, घर असं भरून भरून वाटतं. माझ्या ताईंना, माझ्या दिदींना बाप लय प्रेम करतो, विशेष प्रेम मुलीवरती करतो. मुलाला 500चा ड्रेस घेतो तर मुलीला 5000चा ड्रेस घेतो का? परक्याचं धने एक दिवस लोकांच्या घरी माझी लेक जाणार आहे. मुलीचा जन्म झाला, बाप म्हणला माझी लक्ष्मी जन्माला आली, भरभराटी झाली, आनंद आनंद वाटला बापाला. फार प्रेम करतो. आयुष्यात मुली करता दोनदा रडला तो बाप आणि मुलाकरता एकदा रडला. मुली करता दोनदा रडला, मुलीचं लग्न जमलं, मुलाकडच्या मुलगी पसंत आली. ताई एक भाकर खाणार तुमचा माझा बाप आहे ना, आनंदी भाकर खात असतो. जरा त्या बापाची गरिबी डोळ्याच्या समोर आणा, डोळ्यात पाणी घडत असतात. अर्धी भाकर खाल्ली का? भूक नाही का? बाप म्हणतो ताई मग माझं लग्न जमलं, लोकांच्या घरी नाही, माझं भूक नाही बाई. मग काहून पाहिजे कुठे जगताय, रडताय तुम्ही? नाही, डोळ्यात कचरा गेला. बाप खोटं बोलतो मुलीच्या समोर का? मी जर रडलो, ही जर कळालं माझ्या लेकीला तर माझी मुलं हमरला म्हणून बाप रडत असतो. आयुष्यात पहिल्यांदा रडला, दुसऱ्यांदा बाप रडला मुलीच्या लग्नाच्या दिवशी. जनकपुरीच्या जनक राजा रडला सीते करता, कण्वासारखा ऋषी रडला शिवतेरे करता, या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज रडले सखूबाई करता. मुली करता बाप रडत असतो. मुलगी वाटण लावायचा कार्यक्रम असं लॉन्स मध्ये लग्न आहे, ताटापाटात लग्न झालं, फटाक्याचे आकाशबाजी, ढोल ताशाचा आवाज, सूर्यास्ताची वेळ आणि ती मुलगी माहेर सोडून सासरी जाण्याची वेळ. त्यावेळेस इथं बसलेला किती दगडाच्या काळजाचा बाप असू द्या, मुलीला वाटण लावताना जसं रडतोय. हा माझ्या खिशामध्ये पेन आहे, हा 100 रुपयाचा पेन आहे. मी जर बँकेत उद्या गेलो, मला कोणी पेन मागितलं तर मी दोनदा विचार करतो. गाडीची चाबी मागितली तर मी दोनदा विचार केला. पण बसलेला बाप एका क्षणात स्वतःच काळीच काढून दुसऱ्याच्या ताब्यामध्ये कन्यादान करणारा आकाशाच्या उंचीचा बाप असतो, हे लक्षात ठेवा. दुसऱ्यांदा रडला मुलीच्या लग्नाच्या दिवशी. दक्ष प्रजापती सुद्धा रडला. दक्ष प्रजापती, त्याला 16 मुली होत्या. सतीने स्वतःच्या मनाने लग्न केलं. ऐका मी काय सांगतो, काळ एवढा विचित्र आहे. भिगवण मध्ये एवढं भयानक प्रकरण घडलं. ताई माझ्या दिदींनो ऐका, एवढं भयानक प्रकरण चालू आहे सध्याला, काळ विचित्र आहे. म्हणून मी कीर्तनाच्या माध्यमातून तळमळीनं पोट तिरकीर सांगतोय. सतीने स्वतःच्या मनाने लग्न केलं भगवान शंकरासोबत. बापाला पसंत नाही, सती नवरीच्या विषयामध्ये होती. अशा आली बाप्पा दरवाजा उघडा. दक्ष प्रजापतीने थाळ दिशेने दरवाजा लावून घेतला आणि राक्षस बाप दक्ष प्रजापती घराच्या अंबरला पुढे रडतोय. असं ती पार्वती डसडसा दारामध्ये रडते. बापाने दर्शन घेऊन दिलं नाही, चाल काढते, स्वतःच्या मनाने लग्न करते. बापाला पसंत नाही. माझ्या ताईंनो इथं बसलेला असा कोणता बाप आहे की त्याला वाटतं माझ्या मुलीचं वाटत नाही? प्रत्येक बाप वाटतं माझा जावई चांगला असावा, माझी लेक सुखात असावी, माझी लेक समाधानी असावी, ऐश्वर्यात माझी लेक असावी. पिंतळत एवढा मोठा कीर्तनचा कार्यक्रम आयोजित केला, कृतज्ञता सोहळा आयोजित केला. यांना एवढं मोठं दुःख झालं. या दुःखातून पेलण्याकरता उदंड शक्ती दे ही सदैवच्या भगवंताकडे करतो आणि वाटेला पूर्ण विराम. ज्या साधू संतांनी